आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आम्ही आलो धुळ्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर गोरख पाटील सर. 2009 पासून ते या क्षेत्रात कार्यरत आहे आणि आजवर 300 पेक्षा जास्त प्रकल्पांचा त्यांचा अनुभव आहे आणि 35 प्रोजेक्ट आगामी आहेत. असा एवढा मोठा पोर्टफोलिओवर ते काम करतात. सो त्यांच्याशी गप्पा मारायला अजून एक वेगळा आनंद होईल. सो तुमचं स्वागत आहे बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. सो पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? माझं सुरुवातीला शिक्षण 10वी पर्यंत झालं. एक आर्थे म्हणून शिरपूर तालुक्यात एक खेडं गाव आहे, तिथून मी आर्थे हायस्कूल मध्ये 10वी पास झालो. 10वी पास झाल्यानंतर माझं परिस्थिती फार बेताची होती. तर मला माझे जे गुरु होते आर.बी. महाजन सर म्हणून, त्यांनी मला ITI साठी रेफर केलं. ITI ला मला जसा नंबर लागला त्यावेळेस मला तिथं ब्रँच ही ड्राफ्ट्समन सिव्हिल म्हणून मिळाली. त्यावेळेस मी ती सिव्हिल ब्रँच घेतली. तेव्हा मला काही आयडिया नव्हती की सिव्हिल ब्रँच काय आहे. बरोबर. फक्त एक मिळालं ऍडमिशन म्हणून मी ड्राफ्ट्समन सिव्हिलला हे घेतला, भाग घेतला, ऍडमिशन केलं. मग ड्राफ्ट्समन सिव्हिल झाल्यानंतर म्हणजे चालू असताना मेकॅनिकलची काही पोरं होते, ते आम्हाला म्हणायचे की तुम्ही सिव्हिल काही कामाचं नाहीये, तुम्ही काही करून फायदा नाहीये. मेकॅनिकलला तुम्ही कंपनीत आम्ही एकदम चांगल्या जॉबवर काम करू, तुम्हाला कोणी विचारणार नाही. ठीक आहे, आम्ही ते सिव्हिल आम्ही आमच्या लेवलला कम्प्लीट केलं. बरोबर. मग मी ड्राफ्ट्समन सिव्हिल झाल्यानंतर मला ITI थ्रूच अप्रेंटिसशिप साठी आर्किटेक्ट दिनेश मुथांकडे मला रेफर केलं गेलं. म्हणजे मला जॉईनिंग दिली त्यांनी. आणि मी तसं सिव्हिल ड्राफ्ट्समन असताना माझं हे त्याचा स्टडी चांगला होता. सुरुवातीला ड्रॉइंग वगैरे एवढं जमायचं नाही, पण नंतर मी एक्सपर्ट झाल्यानंतर मी ड्रॉइंग वगैरे चांगल्या पद्धतीने काढायला लागलो आणि मी ड्राफ्ट्समन सिव्हिल पूर्णपणे डिस्टिंक्शन मध्ये पास आउट झालो. मग मला त्यांनी कॉलेज थ्रूच अप्रेंटिसशिप आर्किटेक्ट दिनेश मुथा म्हणून नगरपट्टीला यांचं ऑफिस आहे, त्यांच्याकडे मला त्यांनी अप्रेंटिसशिप दिली. मी तिथे अप्रेंटिसशिप करत असताना 98 पासून मी त्यांच्याकडे जॉईन झालो. 98 माझ्या अप्रेंटिसशिपचा कार्यकाल संपला. तिथून मी कंटिन्यू माझे काम, आम्ही त्यावेळी ड्राफ्टिंग करायचं म्हणजे सगळं ट्रेस आउट हाताने करायचो. पूर्ण ड्रॉइंग वर्क आम्ही हाताने करायचो. मग ते ड्रॉइंग करताना खूप अडचणी यायच्या. समजा सरांनी मला एखादं स्केच दिलं आणि ते स्केच मध्ये जर काही चुकलं असेल तर ते पूर्ण ब्लडने हे करून त्याला नवीन ट्रेस आउट करावं लागायचं. खूप त्रास व्हायचा. त्यावेळेस ऑटोकॅड वगैरे काही नव्हतं. मग असं चालू असताना मी साहेबांसोबत एक्सपिरियन्स घेत असताना साहेबांनी मला सजेस्ट केलं की तू डिप्लोमा सेकंड इयरला ऍडमिशन घेऊन टाक. मी त्यावेळेस सेकंड इयर डिप्लोमाला ACS पॉलिटेक्निक म्हणून वाडी भोकर रोडला एक कॉलेज आहे, तिथे मी ऍडमिशन 2003 मध्ये ऍडमिशन केलं. आणि मी माझं इकडे सरांकडे प्रॅक्टिस पण चालू होती आणि माझं कॉलेज पण बाहेरून चालू होतं. मी अशा पद्धतीने 2006 मध्ये डिप्लोमा उत्तीर्ण झालो. तिथून मग मी आर्किटेक्ट सरांकडे कंटिन्यू राहिलो. तर 2008 ला मी सरांना म्हटलं की मला माझा सेपरेट व्यवसाय थाटायचा आहे. त्यावेळेस माझा एक्सपिरियन्स टोटल 10 इयर झालेला. सर म्हटले की ठीक आहे, तुला तुझ्या लेवलला काय करता असेल तर सुरुवात कर आणि माझ्याकडे पार्ट टाइम जॉब कर. त्या पद्धतीने पार्ट टाइम जॉब सरांकडे केला आणि मी माझं कन्सल्टिंग हळूहळू 1-2 कामं बाहेर चालू केली. कन्सल्टिंगचे कामं चालू केल्यानंतर 2008-9 मध्ये माझा कार्यकाळ थोडा कठीण होता, पण मी त्याच्यातनं 2 वर्षामध्ये मी थोडंसं पिकअप घेतला. 9 मध्ये मी माझं स्वतःचं ऑफिस थाटलं. 10-11 मध्ये थोडी माझी लाईन लागली. नंतर 12 पासून माझी कामाची सुरुवात चांगल्या पद्धतीने झाली. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता हा सगळा प्रवास होता, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मग त्यातलं मला कायम असं वाटतं की पहिल्यांदा विचारावं ते म्हणजे पहिला प्रोजेक्ट जो इंडिव्हिज्युअल घेतला तुम्ही, त्याची आठवण काय होती? येस, मी जेव्हा पहिला प्रोजेक्ट घेतला त्यावेळेस माझे मुता साहेबांकडचा एक्सपिरियन्स माझ्याकडे होता. पण कसं होतं की साहेबांचा मला एक सपोर्ट असल्यानंतर तो प्रोजेक्ट मी 50% हँडल करायचो, 50% सरांचा मला सपोर्ट होता. पण जेव्हा मी 100% पूर्ण माझा प्रोजेक्ट घ्यायला निघालो त्यावेळेस थोडी मनात भीती होती की आपण प्रोजेक्ट करतोय तो प्रॉपर होईल का नाही. तर एक बैसाने सर माझे मालक होते, त्यांचा एक प्रभात नगरला प्रोजेक्ट होता, तुमचं वलवाडी साईडला, देवपूर साईडला सॉरी. तर तिथं मला सुरुवातीला काय झालं, मला पहिला प्रोजेक्ट असा आला की त्याच्यामध्ये नाल्याचा काही भाग होता आणि काही भाग प्लेन लेवल होता, म्हणजे खालीवर होता. आणि त्या सरांचं म्हणणं होतं की मला एकाच लेवलला बिल्डिंग पाहिजे. त्यावेळेस मला खालचे कॉलम काढताना खूप सरांचे हेल्प घ्यावी लागली. पण मी त्याच्यातनं म्हणजे ते माझ्यासाठी एक चॅलेंजिंग होतं आणि ते चॅलेंज मी आतापर्यंतही त्या गोष्टी विचार करतो की तो प्रोजेक्ट मी जेव्हा केला त्यावेळेस माझ्या मनात भीती होती, पण 2-5 वर्षानंतर ती भीती नाहीशी झाली आणि तो प्रोजेक्ट माझा कायम डोळ्यासमोर राहिला. त्या लेवलला मी केलेलं काम आणि ती घेतलेली रिस्क मला खूप काही शिकवून गेले आणि ती आज माझ्या याच्यात आहे. बरोबर.
आता इतके प्रोजेक्ट रेसिडेन्शियल मधले कम्प्लीट केल्यानंतर हो. पुन्हा एक इतके कस्टमर्सना तुम्ही भेटला, क्लायंटला भेटला, Yes. एक वाक्य कायम त्यांचं असेल की माझं बजेट थोडं कमी आहे, एवढ्याच बजेटमध्ये बसवा. बरोबर तर आहे. बजेटनुसार घराला आता प्राधान्य देतात इंजिनियर बरेच. येस तर येस त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? सर, मी सगळ्यात पहिले माझं असं आहे की मी प्रोजेक्ट जास्त मोठा करत नाही. बरोबर, माझ्याकडे एकदम मिडल क्लास आणि लोअर क्लास हे 2 बरोबर, क्लास माझ्याकडे असतात. बरोबर, हाय क्लास माझ्याकडे नसतो. बरोबर. एकदम रिअली सांगतो. हो, कारण माझ्याकडे कमी जागेत, कारण मी ऍक्च्युअली ड्राफ्ट्समन सिव्हिल झालेलो. हो. मला प्लॅनिंगचं जे नॉलेज आहे ते आर्किटेक्ट सरांकडे मिळालं. बरोबर. दिनेश मुथांकडे मला हो. नॉलेज मिळालं. त्याच्यातनं मी जे काही शिकलो, कमी जागेत जास्तीत जास्त त्यांना त्यांच्या फॅसिलिटी करून देणं बरोबर, आणि कमी एरियामध्ये जास्त त्यांचं सगळ्या गोष्टी बसून देणं आणि त्यांचा बरोबर. बजेट तो एकदम कमीत कमी याच्यात मी करून द्यायचा बरोबर, प्रयत्न करत असतो. तो माझा एक्सपिरियन्सचा पार्ट आहे. बरोबर. त्याच्यामुळे मी सरांकडनं हेच शिकलो हो, की मोठ्या बिल्डिंगपेक्षा छोट्या बिल्डिंग चांगल्या पद्धतीने आणि कमी रेंज मध्ये करू शकतो. बरोबर, मिडल लेवलची मी बऱ्यापैकी कामं यात मी हँडल करतो. बरोबर. दुसरं एक धुळे शहराच्या विकासाचं व्हिजन असं जर मी विचारलं, तर तुमच्या कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी डोळ्यासमोर येतात जेणेकरून धुळे शहराचा एक सर्वांगीण विकास आपण त्या माध्यमातून करू शकतो? अशा काही महत्त्वाच्या गोष्टी, बाबी सांगू शकाल का? धुळे शहरामध्ये काय आहे की रस्त्याचं एक मेन हे आहे. अच्छा. हा, आणि नंतर एक आता सध्या रो हाऊस आणि अपार्टमेंट सध्या एकदम जोरात चाललंय. होय, होय. लोकांचं थोडं बजेटमध्ये या गोष्टी अपार्टमेंट रो हाऊसला होऊ शकतात. इंडिव्हिज्युअल बंगलो, इंडिव्हिज्युअल प्लॉट घेऊन बंगलो करण्यापेक्षा रेसिडेन्शियल प्लॉट आपलं रेसिडेन्शियल रो हाऊस आणि अपार्टमेंट मध्ये जर घेतलं बरोबर आहे. तर बऱ्यापैकी बजेट कमी होऊ शकते. त्यामुळे बरोबर. डेव्हलपमेंट आमची जास्त अपार्टमेंट आणि रेसिडेन्शियल बंगलो मध्ये आहे चालू. रोज बंगलो मध्ये व्हावी बरोबर आहे. असं मला वाटतं. आणि या डेव्हलपमेंटमध्ये शासनाकडनं काय अपेक्षा आहेत असं तुम्हाला वाटतं की? शासनाने सपोर्टिव्ह लोन साठी म्हणा थोडं लोकांना जे काही सबसिडी वगैरे आहे, त्या फॅसिलिटी दिल्या पाहिजे बरोबर, हाऊसिंग बरोबर. लोन साठी. हम्म, कारण हम्म, जेणेकरून तुम्ही जेवढं हाऊसिंग लोनला फॅसिलिटी देणार, सबसिडी देणार, तेवढे जास्तीत जास्त लोक घर बांधण्यासाठी बाहेर निघतील बरोबर. आणि त्या लोकांना त्याचा बेनिफिट होईल आणि हम्म. तेवढं याला पण शासनालाही त्या पद्धतीने फायदा होईल आणि गरीब लोकांना घरं मिळतील. महत्वाचा विषय बरोबर. म्हणजे होय, की होय. त्यांचेही स्वप्न पूर्ण होतील. आणि एक जनरली मी माझ्या एवढ्या प्रॅक्टिस मध्ये बघितलं, आता मला एवढे 16-17 वर्ष मला झाली, प्रॅक्टिस अगदी झाली. बरोबर. पण जेव्हा मी क्लायंट कडनं म्हणजे मी माझ्या मिडल आणि एक लोअर क्लायंटचा विषय करतो बरोबर. की त्या क्लायंटला जेव्हा त्याचं घर पूर्ण होतं हम्म. त्यावेळेस त्याचा जो चेहऱ्यावरचा आनंद असतो क्या तो बात आहे. खूप काही असतो, जो हो. म्हणजे पैशावाल्यांनाही होत नाही तेवढा त्याचा आनंद द्विगुणित असतो की मला माझं हक्काचं घर झालं. तो बरोबर. एकच म्हणतो की तुम्ही मला चांगल्या आयडियाज दिल्या, तुम्ही हो. मला कमी जागेत चांगलं बसून दिलं, माझं बजेट कमी करून दिल्यामुळे हो. तुम्ही चांगल्या पद्धतीने मला घर करून दिलं. बरोबर. त्याच्या फार तोंडावरचं हास्य आपल्याला खूप काही देऊन जातं, समाधान महत्वाचं देऊन आहे. जातं. क्या बात आहे, क्या बात आहे. दुसरं या क्षेत्रात आता जी नवीन तरुण इंजिनियर्स येत आहेत येस. त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून, एक मित्र म्हणून, एक मार्गदर्शक म्हणून काय सल्ला द्याल? नवीन येणाऱ्या तरुण इंजिनियर मित्रांना मी एकच म्हणतो, त्यांचा आजचा जर पिरियड बघितला तर त्यांना थांबायला वेळ नाही. त्यांना जर बरोबर. आपण कुठलं काही वर्किंग दिलं, त्यांना असं असतं की या वर्किंग मधनं किती फास्ट हो आणि किती बाहेर निघू. त्यांना काम करण्याची मानसिकता फार त्यांची कमी असते. बरोबर. तर आम्ही ज्यावेळेस सुरुवातीला आम्ही खूप याच्यात कामं केलेली आहेत. हम्म. म्हणजे आम्ही एखाद्या आर्किटेक्ट जेव्हा प्रॅक्टिस करायचो तेव्हा त्यांच्या सगळ्या सल्ल्याने आम्ही वर्षानुवर्षे त्यांचं सगळं ऐकून काम करायचो. बरोबर. आता जे पोरांना तेवढा वेळ नाही, ते काय लगेच प्रॅक्टिस, लगेच त्यांना कॉलेज झालं का एखाद वर्ष कोणाकडे केलं का लगेच प्रॅक्टिस. त्याच्याने काय होतं, त्यांचं नॉलेज पूर्ण शेअर होत नाही. बरोबर. जसं मी 10 वर्ष आर्किटेक्ट प्रॅक्टिस केल्यानंतर मला माहिती की तो एक कॉन्फिडन्स लेवल जी आहे ती वाढते, ती लेवल त्यांच्याकडे नाही. बरोबर. त्यांनी एक्सपिरियन्स घेतल्याशिवाय त्यांना कॉन्फिडन्स लेवल मिळणार नाही. नाही. त्याच्यामुळे त्यांनी थोडंसं म्हणजे पॉज किंवा वेट अँड वॉच करून काम करावं, घाई करू नये. जर घाई नाही केली, तुम्हाला लॉंग टाइम जर टिकायचं असेल, लाईफ टाइम तुम्हाला जर लॉंग टाइम काम करायचं असेल, तर त्यावेळेस तुम्हाला एक्सपिरियन्स हा पार्ट फार महत्वाचा आहे. बरोबर. तुम्ही डायरेक्ट कॉलेज थ्रू येऊन डायरेक्टच व्यवसाय सुरू करतात, तो बेस नाहीये. बरोबर. त्याला बेस फार महत्वाचा आहे आणि बेस करण्यासाठी तुम्हाला कोणाकडे तरी एक्सपिरियन्स हा 2-4-5 वर्षासाठी चांगला घ्यायचा आहे. तर बरोबर. तुम्ही चांगल्या पद्धतीने बिल्डिंग बांधायला मदत करू शकता, एवढं निश्चित. बरोबर. मगाशी तुम्ही सांगितलात एक जाता प्रोजेक्टचा उल्लेख केला जेव्हा तो तुम्ही सांगितला थोडासा नाला आणि ज्याच्यात थोडंसं तुम्हाला आव्हानावर मात करावी लागली. येस येस. आता मला एक विचारायचं आहे अवघड प्रश्न, म्हणजे 300 प्रोजेक्ट मधनं जर मी असं विचारला एक आयकॉनिक प्रोजेक्ट सांगा की जो प्रोजेक्ट करताना तुम्हाला आनंद, समाधान, अभिमान जास्त वाटला किंवा असं वाटलं हे माझ्या हातनं घडला हा प्रोजेक्ट, हे छान झालं माझ्या स्वतःसाठी, असा एखादा प्रोजेक्टचं सांगायचं झालं तर कुठला सांगाल? एक मराठी म्हणून त्यांचा प्रोजेक्ट केला मी. थोडं चॅलेंजिंग होतं त्याला, कारण त्यांचा ग्राउंड फ्लोअरला आहे ना 2 रो हाऊस होते. अच्छा. आणि त्यांचं मला म्हणणं होतं की वरती आम्हाला एकच बंगला बनवायचा आहे.
बर. आम्हाला 2 रोज नकोय. अच्छा. त्यावेळेस डिफिकल्टीज काही आरसीसी स्ट्रक्चरल डिझायनरच्या मला घ्याव्या लागल्या, की वरचा कॉलम कुठे डायव्हर्ट हो, करायचा, हो. कुठं तो सेट करायचा. बरोबर. त्यावेळेस वरती बंगला बनवताना मला खूप चॅलेंजिंग होतं. अच्छा. पण त्यावेळेस मी बाकीचे कॉलम अव्हॉइड करून त्याला फ्लोटिंग कॉलम देऊन वगैरे मी काम केलं. काम केलं. क्या हां, बात. तर ते काम करताना जेव्हा तो प्रोजेक्ट फायनल लेव्हलला आला आणि हो, त्याचं हो. इंटिरियर कंप्लीट झालं, तर तो मालकाने मला सॅल्यूट केलं त्यावेळेस, की नाही वाह! तुम्ही हा प्रोजेक्ट फार जबरदस्त मला अपेक्षाही नव्हती, की तुम्ही या लेव्हलला घेऊन जाल. हां, हां. त्याचं ते एक एक आनंद वेगळा आनंद आहे. खूप वेगळा होता आणि त्यांनी मला बोलले पण ते, की तुम्ही जे केलंय हे तुमच्या स्किलने आणि नॉलेजने हे तुम्ही जबरदस्त केलं, की खाली सगळं रोजचे कॉलम असताना तुम्ही वरती सेपरेटली बंगलो दिला बरोबर. आणि खरंच तो वेगळा झाला, की खाली रोज रेडी असताना तुम्ही बंगलोचा प्रोजेक्ट दिलेला आहे. वाह, वाह, वाह! हा झाला एक त्यातला भाग. दुसरा आहे, की बांधकाम करताना स्टील आणि सिमेंट या 2 महत्त्वाच्या गोष्टी असतात. बरोबर. तर स्टील निवडताना काय काळजी घेतली गेली पाहिजे किंवा कशा पद्धतीचं स्टील निवडलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? स्टीलचं महत्वाचं आहे, की लेंग्थ. हं. लेंग्थला कसं असतं, की तुम्हाला हाईटच्या ह्याच्यानुसार लेंग्थ हे घेतली, तुम्हाला ते वेस्टेज स्टील कमी जातं. बरोबर. तुम्ही शॉर्ट स्टील लेंग्थ त्याची बघा आणि दुसरी हं. गोष्ट डक्टिलिटी वगैरे जी आहे, हो. ते महत्वाचं आहे. बरोबर. हां आणि बाकी रेडीमेड्स ते जे आलेत स्टिरप्स वगैरे त्या तुम्ही जर यूज केल्या तर बऱ्यापैकी काम सोपं होतं. कापून हो. हं. दुसरा आयकॉन स्टील तुम्ही आजवरच्या कुठल्या प्रोजेक्टला वापरलाय आता का? माझं जहीन चौकामध्ये एक काम चालू आहे. बरं. चव्हाण सर म्हणून. तिथं मी यूज करतोय हं, पूर्ण. हं. हं, हं. हां, आयकॉन स्टील तर यूज कसा आहे करतोय. तुमचा आयकॉन स्टीलचा अनुभव, त्यांच्या सर्व्हिसेस बद्दल? खूप खूप चांगला आहे. अच्छा. खूप चांगला आहे. आम्ही घेतोय आता. किंवा आम्ही त्यांची गाडीच डिलिव्हरी, उतरवली. अवेलेबिलिटी? चांगलं, चांगलं. सगळं सर्व्हिस वगैरे सगळं चांगलं. व्हेरी गुड. येस. सो हे होते इंजिनियर गोरख पाटील सर आणि त्यांचा इतक्या वर्षाचा अनुभव त्यांनी आज शेअर केला. नवीन मुलांना सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं ते म्हणजे पेशन्स. हो. म्हणजे आपण बऱ्याचदा म्हणतो की 20-30 सेकंदाचं रील्स बघण्याचा सुद्धा पेशन्स आजकालच्या पिढीत नाहीये, अशी खरं. कंडिशन असताना सिव्हिल इंजिनिअरिंग सारख्या तुम्ही क्षेत्रात आलेल्या आहेत, ज्याच्यात पेशन्स सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण कुठलीही वास्तू अशी एका दिवसात उभी राहत नसते, हो. त्याला काही काळ जावा लागत असतो. टीमवर्क आहे, सगळ्यांना पुढे घेऊन जायचं असतं. त्यामुळे या क्षेत्रात आलाय तर हा पेशन्स ठेवा. जिद्द मेहनतीनं तुम्ही नक्की या क्षेत्रात यशस्वी व्हाल. सो पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक आभार की Thank you. तुम्ही या प्लॅटफॉर्मवर आलात. Thank you. आणि आता तुम्ही 300चा टप्पा पार केलेला आहे असं, पण येणाऱ्या आगामी काळात तो 500चा लवकरात लवकर Thank you. पुढचा टप्पा पार व्हावा नक्की. आणि असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील या दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक यू. थँक्यू व्हेरी मच.